नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री रामदास आठवले. नमस्कार रामदासजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या नव्या स्टुडिओमध्ये. आणि तुम्हाला तुमच्यासह तुमच्या संपूर्ण परिवाराला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पण मतलब या ठिकाणी मी वंदन करतो आज स्वातंत्र्य दिनी भारत मातेला. आज मी वंदन करतो स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारत मातेला आणि जय महाराष्ट्र जय भीम करतो मी प्रसाद काथेला. अरे वा धन्यवाद. चर्चेच्या पहिल्या टप्प्यातलाच थेट तुमच्यासाठीचा माझा प्रश्न असा असणार आहे की प्राप्त स्थितीत तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे, तुम्ही त्यातला एक महत्त्वाचा घटक आहात म्हणून हा प्रश्न आहे. तर आता असं आहे की प्रसाद महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नक्कीच येणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या संबंधामध्ये उलटसुलट चर्चा करण्यात आली, समाजाशी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि जे नरेंद्र मोदी संविधानाला माथा टेकून शपथ घेत आहेत, जे नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं अपूर्ण करतायत, ज्या काँग्रेसच्या काळामध्ये बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला नाही, ज्या काँग्रेसच्या काळामध्ये त्या सेंट्रल हॉलमध्ये जिथं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेने संविधान तयार केलं त्या ठिकाणी अनेकांचे फोटो होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी नव्हता. आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या 26 अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक त्यांना उभं करता आलं नाही. जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन होतं, त्या फाउंडेशनच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक मोठी बिल्डिंग आणि ती मोठी लायब्ररी उभं करणं आवश्यक होतं, ते त्यांनी काही केलं नाही. हिंदू मिलची जी जागा आहे तिथं अनेक वर्षांपासून मागणी होत होती की हिंदू मिल या ठिकाणी स्मारक करा. पण नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ताबडतोब 3,700 कोटीची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकाला दिली आणि आता 1200, 1300, 1400 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी स्मारक होतंय. तर सांगण्यात एवढाच आहे. पण आठवले साहेब, कसं आहे तुम्ही जी काही सांगताय सगळा तपशील, त्याच्यात नरेंद्र मोदींनी थोडक्यात काय तर दलित वर्गासाठी आणि राज्यघटनेचा जो काही आत्ताचा ढाचा आहे तो टिकवण्यासाठी खूप काम केलं असं तुम्हाला सांगायचंय. एवढं असून सुद्धा दलित आणि त्यात सुद्धा जोडीला गेलेले मुसलमान हे दोघंही मोदींच्या विरोधात गेले आणि तुम्ही त्यांच्या सोबत असताना अशा पद्धतीनं काहीच करू शकला नाही, तसं चित्र आहे. नाही, मला असं वाटतं की दलित सगळेच विरोधामध्ये गेलं असं अजिबात नाही आहे. म्हणजे दलित जे आहे ते दलित काही प्रमाणामध्ये आमच्यासोबत राहिलेही. आपल्याला माहीत आहे की मध्य प्रदेशमध्ये सगळ्या जागा आल्या, दिल्लीमध्ये BJPच्या सगळ्या जागा आल्या, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे त्या ठिकाणी सगळ्या जागा आल्या, छत्तीसगडमध्ये चांगल्या जागा आल्या, तेलंगणामध्ये चांगल्या जागा आल्या, आंध्रामध्ये चांगल्या जागा आल्या. महाराष्ट्रात काय गडबड झाली? महाराष्ट्रात का नाही आपल्याला हे जमू शकतं? महाराष्ट्रामध्ये आता हे तर महाराष्ट्रामध्ये थोडा फाटाफुटीचा जो प्रयत्न आहे, म्हणजे माननीय एकनाथ शिंदे जी आमच्यासोबत आले आणि थोडी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाल्याचं चित्र आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळतंय. परंतु तेवढे त्यांना फायदा झाला असं नाही आहे. म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा आल्या आणि त्या जास्त जागा लढून त्या 9 जागा आल्या, पण एकनाथ शिंदे यांना कमी जागा लढून त्यांच्या 7 जागा आल्या. तर या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त फायदा झाला का काँग्रेस पक्षाला, BJPलाही फक्त 9 जागा मिळाल्या. तर आता याच्यामध्ये तर माननीय अजित दादा पवार हे सुद्धा आमच्यासोबत आले आणि त्याचाही थोडासा राग जो आहे तो लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळतो आहे. तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फटका बसण्याचंच कारण हे आहे. आणि मुस्लिम समाज जो आहे, हा मुस्लिम समाज हा नरेंद्र मोदींच्या सोबत होता, सबका साथ सबका विकासच्या भूमिकेवर तो आमच्यासोबत होता. पण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान हे इंडिया आघाडीकडे गेल्याचे पाहायला मिळतंय. बरं, पण महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये मात्र हे चित्र पूर्णपणे उलटं राहणार आहे. बरं, मी त्यात तिथे येतोच. म्हणजे ह्या मुद्द्यावर येतो की भविष्यात महायुतीचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असेल असं तुम्ही म्हणता आहात. पण जो मूळ मुद्दा तुम्ही मांडलात
त्यावर फार महत्वाचा मुद्दा आहे, तो त्याच्याकडे आपल्याला लक्ष वेधायला हवं. पहिला मुद्दा तुम्ही असं म्हटलात की फाटाफुटीच्या राजकारणाच्या मुळे निकाल फिरला. एक तर शिंदे सोडून येणं आणि नंतर अजित पवार. हे फाटाफुटीचं राजकारण आहे की त्यावेळेच्या राजकारणाची केलेली सोय आहे? पण लोकांना हे काय वाटतंय? नाही, लोकांना काय वाटतं ते आता जे निकाल आलेले आहे त्यावरून लोकांना काय एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, अजितदादा आमच्याकडे आले, हे काय तेवढं लोकांना आवडलेलं दिसत नाही आहे. पण तरी आता एक तर राजकारण हे आपलंच राजकारण असतं आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चलाक राजकारणी आहेत, हुशार राजकारणी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये खचखच होती की उद्धव ठाकरे यांनीच महायुतीला धोका दिला. उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निवडणूक लढल्यानंतरही दोघांनी मिळून सरकार बनवणं अत्यंत आवश्यक होतं. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली आणि ते ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला विरोध केला, राष्ट्रवादीला विरोध केला, त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळेपासून माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये एक सातत्यानं एक संतापाची भूमिका होती आणि आता त्यांनी एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मनामध्येच असं होतं की जर मुख्यमंत्री करायचं होतं तर त्यांना मुख्यमंत्री करणं आवश्यक होतं, कारण ते त्या ठिकाणी त्या पक्षाचे नेते होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये थोडीशी खतखत होती आणि मग त्यांनी हा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला सोबत त्यांच्या 40 आमदार आले, 10 अपक्ष आमदार आले, त्यावेळेला त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतला. त्यांना काय देवेंद्र फडणवीसांनी फोडला असं अजिबात नाही आहे. बरं, पण आता याच्यातला जो एक टप्पा आणखीन आहे तो आहे अजित पवारांचा. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना प्रमुख पद द्यायचं आहे, भविष्यात मुख्यमंत्री पद जर आलं तर तेही सुप्रिया सुळेंना द्यायचं आहे, हे अजित पवार ओळखून आहेत असं साधारणपणे महाराष्ट्रात बोललं जातं. त्याच एका वेदनेतून अजित पवार बाहेर पडले की त्यांनाही फोडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले? नाही, मला वाटतं की भाजपने काही त्यांना फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. अजितदादा तर स्वतःच आले, त्यांच्यासोबत 42 आमदार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की तुम्ही शिवसेनेसोबत गेलेले आहात तर भाजपसोबत जायला काही हरकत नाही, अशी चर्चा त्या पक्षामध्ये होती आणि अनेक आमदारांच्या मनामध्ये होतं की नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत आणि पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस, हुशार माणूस, राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे, विकास कसा करायचा याची त्यांना कल्पना आहे, त्या नरेंद्र मोदी यांनी सुद्धा NDAमध्ये यावं आणि चांगली जबाबदारी स्वीकारावी अशा पद्धतीची माझी प्रामाणिक इच्छा होती. म्हणजे राजकारणामध्ये जॉर्ज फर्नांडिस आहेत, शरद यादव आहेत, नितीश कुमार आहेत, ममता बॅनर्जी आहे, नवीन पटनायक आहे, DMK आहे, असे अनेक लोक अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ते NDAमध्ये आले. तर पवार साहेबांनी मला असं वाटतं की कॉमन इम्युनिटी प्रोग्राम होती, ज्या पद्धतीने UP बनलेली होती, तर फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद होते, तरी सुद्धा ते एकत्र आले होते. त्यामुळं मला असं वाटतं की पवार साहेबांनी जर हा निर्णय घेतला असता तर फाटाफूट होत नव्हती, त्यांचं घड्याळ जात नव्हतं. तर मला सातत्यानं अनेक वेळेला वाटलेलं आहे की पवार साहेबांच्याबद्दल मला आदर आहे, आमची नेहमी भेट होती, मी काय तशी कुणावर टीका टिप्पणी करत नाही आहे, पण पवार साहेबांच्यामुळं मला राजकारण देण्याची संधी मिळाली आणि माझ्यासारख्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं होतं. बिलकुल. तर पवार साहेबांनी हा निर्णय घ्यायला हवा होता आणि पवार साहेब निर्णय घेत नाहीत म्हणून अजित पवारांनीच हा निर्णय घेतला की सगळे आमदार म्हणत होते की आपण BJP जायला हवं आणि शेवटी अजितदादांनी हा निर्णय घेतला. बर, पण मग आता अजित पवारांनी निर्णय घेतला, त्यांचे जे राजकीय मेंटॉर आहेत, गुरु आहेत, ते शरद पवार अनेकांसोबत जाऊन आलेले आहेत, त्यांना काही तसा सत्तेच्यासाठी काही कुठल्याही प्रकारचं पथ्य राहिलेलं नव्हतं की अमक्याबरोबर जायचं नाही. अशा स्थितीमध्ये मग जनतेला हे का पटत नाही की अजित पवार भाजप सोबत गेले? नाही, अजित पवार भाजप सोबत गेले जनतेला पटलं नाही असं नाही आहे, परंतु आता आम्हालाही जी मतं मिळालेली आहे त्या मताची आकडेवारी पाहिली तर फार कमी मतामध्ये आम्ही मागे आहोत. जी आमच्या थोड्या कमी आल्या गोष्ट खरी आहे, परंतु एक मुद्दा त्या ठिकाणी होता की संविधान बदलणार ही एक चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात आली
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान कोणीच बदलू शकत नाही. ही परिस्थिती असतानाही लोकांमध्ये मात्र पुन्हा 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 तो मुद्दा मांडण्यात आला आणि आरक्षण जाणार आहे. त्यामुळं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आणि लोक थोडे आमच्या विरोधामध्ये गेल्याचं चित्र आहे. पण आता ते चित्र विधानसभेत तुमच्यासारख्या नेत्यांनी खरं तर समाजामध्ये जाऊन त्यांना समजवायला पाहिजे होतं. समाज तुमचं ऐकत नाहीये. नाही, समाज ऐकत नाही असं नाही. समाजाने ऐकलंय, आमची मतं मिळालीच नाहीत असं नाही आहे. दलितांची मतं सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत आणि एवढी लाखो मतं जी बीजेपीच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली तर ती मतं त्यामध्ये दलितांची मतं आहेत. पण मुस्लिमांची मतं मात्र 100% आमच्या विरोधामध्ये गेली. जी मतं मागच्या 2 निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि अपोजिशनला मिळत नव्हती, ती मतं यावेळेला पूर्णपणे त्यांच्याकडे गेली आणि जवळजवळ 70-80% मुसलमानांनी मतदानामध्ये भाग घेतला आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागलेला आहे. पण आता महायुतीचं जर सरकार येणार आहे असं तुम्ही म्हणता आहात, तर ही सगळी जी परिस्थिती आहे की ज्यात मुसलमान विरोधात, दलित विरोधात आणि भाजपा मैदानात, ही परिस्थिती आता विधानसभेला नसेल. मला वाटतं की यावेळेला तेवढे दलित जे आहे ते विरोधात जाणार नाहीत. यावेळेला विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा असणार आहे. यावेळेला संविधानाचा मुद्दा या महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही आणि मला असं वाटतं की मायनॉरिटीजना थोडंसं जास्त न दुखावता. ते मायनॉरिटीचा मोर्चा बीजेपीचा आहे आणि माननीय नरेंद्र मोदी यांचा परिवार हा 140 कोटी लोकांचा आहे. त्याच्यामध्ये मुसलमान आहेत आणि मुस्लिम समाज हा तसा पूर्वीचा हिंदूच आहे. इथं मोगल आल्यानंतर ते लोक आपले हिंदूच लोक मुस्लिम झालेले आहेत. त्यामध्ये ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, शूद्र होते. तर म्हणून थोडंसं मुसलमानांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न यावेळेला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दलितांना बाजूला आणण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. दलितांच्यासाठी काही निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर बाबासाहेबांचं जे हिंदू मिलचं स्मारक आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या करणं अत्यंत आवश्यक आहे. मागासवर्गीय महामंडळांचं कर्ज माफ करणं अत्यंत आवश्यक आहे. गोरगरीब लोकांना गायरान जमीन देण्याचा प्रश्न हातामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पगार देण्याची स्कीम चालूच आहे, पण त्याला अजूनही थोडी गती देणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही गेल्या इतक्या दिवसामध्ये कधीतरी एकदा तरी इंदू मिलमध्ये गेलात? कारण ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं ते काम चाललंय, खरंच इतक्या वेगानं अशा प्रकारे कुठल्या स्मारक निर्मितीसाठी कुठली यंत्रणा काम करते असं दिसलं नसेल. नाही, मला वाटतं की यंत्रणा काम करते, पण मध्ये कोविडमध्ये 2-2.5 वर्ष गेल्यामुळे याला थोडा वेळ लागलेला आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरुवातीला 250 फुटाचा ठेवला होता, पण मी आग्रह केला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितलं की आपण 350 फुटाचा पुतळा, म्हणजे फाउंडेशन नव्हे तर पुतळा 350 फुटाचा असं आपण सांगितलं होतं. तर पुतळा 350 फुटाचा असावा, 100 फुटाचं फाउंडेशन असावं. आणि मग आता ते राम सुतार यांना काम दिलेलं आहे, अनिल सुतार त्यांचं काम सगळं पाहतायत. आता पुतळा बनायलाच अजून 1-1.5 वर्ष लागण्याची शक्यता आहे, पण लवकरात लवकर हे स्मारक उभं राहील. जवळजवळ जगातलं उत्कृष्ट असं स्मारक एवढ्याला उभं राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. चर्चेला आता थोडंसं पुढे नेतो आणि आता विद्यमान स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जास्त घडत असलेलं आंदोलन आहे ते आरक्षणाचं आहे आणि तुम्हा सगळ्यांनाच या आरक्षणाच्या आंदोलनांची सवय आहे. खरं पाहायला गेलं तर तुमच्यासारखा माणूस हा एका आंदोलनाचंच प्रॉडक्ट आहे. आंदोलनं लढली गेली नसती तर आज रामदास आठवले तिथे नसते ना, या मुलाखतीला पण माझ्या शेजारी बसले असते. प्राप्त स्थितीमध्ये पण एका गोष्टीचा खुलासा तुम्ही करायला हवा आणि त्यावर मला वाटतं की रामदास आठवले अत्यंत खुलेपणानं बोलतील. जाती व्यवस्थेच्या आधारावर आपल्याकडे आरक्षण आलं. ज्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शूद्रत्व भोगलं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्यासाठी आरक्षणाच्या पद्धतीची एक रचना निर्माण झाली. मग ज्या वेळेला वर्षानुवर्ष सवर्ण असलेला समाज आरक्षण मागायला जातो आणि जातीय आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेसाठी आंदोलन करतो, त्याचं समर्थन होऊ शकतं? मला असं वाटतं की आरक्षण हा जो विषय आहे हा सामाजिक आहे, आर्थिक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला आरक्षण मिळालं आणि ते आरक्षण आहे जातीच्या आधारावरती. त्याला क्रिमिलेजची पद्धत लावणं अत्यंत अयोग्य आहे
आणि त्यानंतर जे ओबीसी जे आहे ते ओबीसीना कालेलकर कमिशनच्या माध्यमातून जी यादी तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये हिंदू समाजातल्या जाती आहेत, मुस्लिम समाजातल्या जाती आहेत. मुस्लिम समाजातले 80% लोक जे आहेत ते ओबीसी मध्ये आहेत आणि 27% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हिंदूंच्या बरोबर मुस्लिम सुद्धा आहेत. बरोबर. तर आता ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे. पण एक वेळ काथेची अशी होती की ओबीसी समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं वाटत नव्हतं. दलितांना आणि आदिवासींना ज्यावेळेला आरक्षण मिळत होतं त्यावेळेला मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा यासाठी पॅंथरच्या काळामध्ये आम्ही मोर्चे काढलेले आहेत, अनेक वेळेला आंदोलन केलेले आहे. बिलकुल. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या मागणीबरोबर मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य कर ही मागणी आमची होती. आणि सर्वात अगोदर कातेजी जर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कुणी केली असेल मी केलेली होती. दलित, आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची होती. पण मला आठवले साहेब, आता हेच तुम्ही कागदावर सांगू शकता का हो की मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, इतर कोणालाही धक्का लागू द्यायचा नसेल तर काय सूत्र अवलंबायचं? तर त्याच्यासाठी आता मी अनेक वेळेला हा मुद्दा मांडलेला आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे अनेक वर्षांपासून आणि त्यामध्ये ओबीसीच्या 2 कॅटेगरी आहेत. एक तर 30% आणि 20% असे 50% आरक्षण ओबीसीना आहे. 18% आरक्षण त्या ठिकाणी शेड्यूल कास्टला आहे आणि 1% आरक्षण ट्रायबलला आहे. तर तामिळनाडूमध्ये जर 69% आरक्षण आहे तर मग आता मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे माननीय मनोज जरांगे पाटील यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते ओबीसी म्हणूनच मिळालं पाहिजे असा तो त्यांचा आग्रह आहे. तर त्याच्याबद्दल माझी सूचना अशी आहे की सध्याच्या ओबीसीच्या दुसरी कॅटेगरी बनवून तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने बनवण्यात आली हे काही मिळत नसेल द्या, मग ती खोटी सर्टिफिकेट कुणबी संबंध केला तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही. त्यामुळे मराठ्यांना टिकणार आरक्षण हवा असेल तर मराठा समाज जो आहे हा मला एक सांगा, आता एका बाजूला तुम्ही की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि ते आरक्षण इतर कोणाच्याही आरक्षणाला बाधित करता कामा नये. बरोबर. तुमचं असं म्हणणं राष्ट्रात देता येऊ शकतं. आपण नितीश कुमारांच्या प्रकरणामध्ये आत्ताच पाहिलं, आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हस्तक्षेप करून नाही अशा स्वरूपातच सांगून टाकला. एक अनुभवातला मामला आहे. तर मग आपण महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि द्या हे सांगून लोकांना फसवतो. मला असं वाटतं की लोकांना फसवण्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण राज्याचं देण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तर त्याच्यावर काही कोर्टाची अडचण अजिबात नाही आहे. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा कोर्टाचा स्टे नाही आहे आणि राज्याचं आरक्षण सध्या त्यांना मिळत आहे. राज्याच्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या महासारथी आहे तर त्यामुळे आता फक्त जरांगे पाटील यांचं जे म्हणणं आहे ओबीसी म्हणूनच मला आरक्षण हवं आहे, तर त्यामध्ये टेक्निक जर हा प्रस्ताव आमच्या महाराष्ट्राचा प्रस्ताव जर आमच्याकडे आला तर कुठल्या जातीला कुठल्या जातीमध्ये अधिकार आहे. एकट्या मराठा समाजाचा विचार महाराष्ट्रातल्या झाला तर गुजरातमध्ये पटेल पाटीदार आहे, आपले ज्या हरियाणामध्ये जाट आहेत, राजस्थानमध्ये राजपूत आहेत, साऊथ मध्ये रेड्डी आहेत, अनेक जातीचे लोक आहेत.
तर आमच्या मंत्रालयाला क्षत्रियांना आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय घ्यावा लागेल, म्हणजे सगळ्या क्षत्रियांना. फार हा महत्वाचा मुद्दा आणला तुम्ही आता, आणि त्यातच तुम्ही स्वतः सांगितलं की क्षत्रियांना आरक्षण देणं म्हणजे तुम्ही शेवटी वर्णव्यवस्थेतल्याच एका कथित वरच्या जातीला आरक्षण द्यायला निघाला आहात. नाही नाही, वरच्या जातीला म्हणजे आता द्यायला निघालोय असं नाही. म्हणजे आता एक तर मराठा समाजाला आरक्षण म्हणजे फक्त सगळ्या मराठ्यांना नव्हे, जशी ओबीसीना क्रिमिलेअरची पद्धत लावलेली आहे आणि 8 लाखाच्या आतमध्ये जी कुटुंब आहेत अशाच कुटुंबातल्या मुलांना मुलींना शिक्षणाचा नोकऱ्यांचा फायदा मिळतो आहे. सगळ्या ओबीसीला फायदा मिळत नाही आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देत असताना थोडं कोर्टालाही पटवून देणं आवश्यक आहे की मराठा समाज श्रीमंत आहे, मराठा समाजामध्ये जमीनदार आहेत, उद्योगपती आहेत, राजकारणी आहेत, मुख्यमंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार हे सगळं खरं आहे. पण ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे असे अनेक गरीब मराठ्याची कुटुंब खेड्यापाड्यामध्ये आहे. त्यांना मुलांचं शिक्षण करता येत नाही आहे, मुलाबाळांचं लग्न चांगलं त्यांना धूमधडाक्यामध्ये करता येत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. तर अशा मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी आहे. तर ते कोर्टाला थोडं पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी जे सांगितलं की केंद्राचा जो विषय आहे तो थोडासा अडचणीचा आहे की केंद्राला सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. कारण जाटांचं आंदोलन मध्ये एवढं मोठं झालेलं आहे, राजपुतांचं आंदोलन झालेलं आहे, पाटीदार पटेलांचं आंदोलन त्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये मोठं झालेलं आहे. बिलकुल. तर त्यामुळं पण ते 10% जे आरक्षण आहे, तर आता 10% आम्ही दिलेलं इकॉनॉमिक विकर सेक्शनचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा मराठा आणि ब्राह्मण समाजाला आहे, इतर समाजापेक्षा. म्हणजे पण आता त्याच्यातली परिस्थिती आपण वेगळीच पाहिली. मला त्याच मुद्द्यावर तुम्हाला आणायचं होतं. योगायोगाने तुम्ही आलात. तुम्ही आता बघा पहिल्यांदा म्हणताय की क्षत्रियांना आरक्षण देण्याच्या संदर्भातला विचार होऊ शकतो. त्यानंतर तुम्ही म्हणता की या क्षत्रियांमध्ये सरसकट सगळ्यांना आरक्षण देता येणार नाही, जे सधन आहेत त्यांना आरक्षणाच्या ऐवजी जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांच्यातले त्यांना हे आरक्षण देता येऊ शकतं. पण मग त्यासाठी जातीय आरक्षण कशाला? त्यासाठी आर्थिक आरक्षण आहेच की. ईडब्ल्यूएसचा फायदा आत्ता जी माणसं आर्थिक मागास झालेले आहोत म्हणून आरक्षण जातीय कोट्यातून मागतात त्यांना आर्थिक आरक्षण घेता का येत नाही? नाही, आरक्षण त्यांना मिळते ना आता, म्हणजे आरक्षण मिळतंय आता. पण आता मराठा समाजाला हे वाटतंय की आरक्षणामुळं ओबीसीच्या मुलांना मेडिकलला, इंजिनिअरिंगला, MBA ला अशी ॲडमिशन मिळतात आणि मराठा समाजातल्या मुलांना ती मिळत नाही आहेत का, तर त्यांना आरक्षणच नाही आहे. पण या 10% मध्ये मराठ्यांना किती फायदा होतोय का त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आता वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर राज्याने दिलेलं आहे, परंतु केंद्राच्या आरक्षणाच्या संबंधातलं जे मी पुन्हा आता सांगतोय की आम्हाला सगळे जे SC/ST OBC मध्ये नसणाऱ्या ज्या जाती आहेत मग त्यांना तर 10% आरक्षण ऑलरेडी दिलेलंच आहे. फक्त आता वेगळी कॅटेगरी करायची असेल तर आता आरक्षण वाढू शकते का? तर आता आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न केला आज तामिळनाडूमध्ये आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की आरक्षण 50%च्या पुढे देऊ नये. ज्यावेळेला ओबीसीची लोकसंख्या 50-52% आहे, आता ती अधिकृत किती आहे ते सेन्ससनंतर कळेल. पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे एक 50 ते 52% ओबीसी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बिलकुल. ज्यावेळेला त्यांना VP सिंग यांच्या काळामध्ये ज्यावेळेला मंडल कमिशनच्या शिफारसी लागू करण्यात आल्या त्यावेळेला 50%च्या पुढे जाता येत नाही, म्हणून 50-52% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीना फक्त 27% आरक्षण देण्यात आलं. शेड्यूल कास्टला आरक्षण देताना 50 मध्ये 15% त्यांची संख्या होती म्हणून त्यांना 15% मिळालं. ट्रायबलची लोकसंख्या 7.5% होती म्हणून त्यांना 7.5% मिळालं. तर आता भविष्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर जाती व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, किंवा मग सगळ्या जातींना आरक्षण द्या त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे. एकदा सेन्सस होऊ द्या आणि सेन्सस झाल्यानंतर प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे तेवढं आरक्षण सगळ्यांना द्या. आम्हाला काय फार मिळतंय असं नाही, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळतंय. त्यामुळे भविष्यामध्ये असाही जर विचार झाला की प्रत्येक जातीला आरक्षण द्या तरी आम्हाला आमची त्यामध्ये हरकत नाही आहे, देऊन टाका सगळ्यांना आरक्षण. सगळ्यांना मागेल त्याला आरक्षण, अशा प्रकारची व्यवस्था खरं तर येऊ शकत नाही आठवले साहेब. पण कसा विषय केला नाही, सगळ्या जातींना जे आरक्षण आहे ते आम्हाला आमच्या लोकसंख्येप्रमाणेच आरक्षण आहे. आणि मी आकडेवारीत सांगतो की
SC STचं पॉप्युलेशन आज 11च्या जनगणनेप्रमाणे 16.6% ते शेड्यूल कास्ट आहेत, 8.4% आदिवासी आहेत, 25% आहेत, आणि ओबीसी जर 52% पकडले तर ते 77% आहेत. मग या 77% आरक्षण मिळतंय 49.5%, आणि ज्यांची लोकसंख्या 23% आहे त्या 23% वाल्यांना 50.5% ऑलरेडी आरक्षण म्हणण्यापेक्षा त्यांना जागा मिळता येतच. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून आहे. जेव्हा एखादा समाजातला बलिष्ठ समाज घटक हा एखाद्या मागणीसाठी आक्रमक होतो, त्यावेळेला त्या समाजातले तुलनेनं कमकुवत घटक हे त्याच्याशी संघर्ष करायला घाबरतात का? मला हा प्रश्न थेट रामदास आठवलेंना यासाठी विचारावासा वाटतो की बऱ्याचदा आपल्या पूर्वजांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत, म्हणजे जी बाबासाहेबांनी मांडलेली भूमिका आहे, त्याच्या विपरीत आम्हाला तुम्ही दलित नेते जाताना दिसता आहात, आणि खास करून तेव्हा जेव्हा मराठा आरक्षणावर चर्चा करायची भूमिका घ्यायची वेळ येते. तुम्ही घाबरता का मराठ्यांना? नाही, मला असं वाटतं की मराठ्यांना घाबरण्याचा विषय नाही आहे. मराठा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की समाजकारण आणि राजकारण करायचं असेल तर सर्वांना घेऊन पुढे जायला हवं. आणि जे जे या देशाच्या संविधानाला मानणारे आहे, जे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहे, शिवाजी महाराजांना मानणारे आहेत, महात्मा ज्योतिबा फुलेंना मानणारे आहेत, या सर्वांना एकत्रित करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका बाबासाहेबांनीच मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना यासाठीच आणली की या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आलं पाहिजे. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठ्यांना घाबरण्याचा विषय अजिबात नाही आहे. मी सुरुवातीपासूनच मला माहिती होतं की मी खेड्यातून आलेलो आहे, आणि त्यामुळं खेड्यामध्ये असणारे काही मराठी श्रीमंत असले तरी त्या ठिकाणी 40-50-60% पेक्षा जास्त मराठी हे गरीब आहेत. मी अगोदर म्हणालो की त्यांना मुलांचं शिक्षण करता येत नाही, त्यांना अनेक अडचणी आहेत, आणि मग त्यांच्यामध्ये जो आक्रोश आहे तो हाच आहे की आरक्षणामुळं जर त्यांच्या मुलांना ॲडमिशन मिळतंय, त्यांच्या मुलांना नोकरी मिळते, पण आपली मुलं मात्र डिग्री घेऊन फिरत आहेत, त्यामुळं त्यांच्यामध्ये एक विद्रोह निर्माण झालेला आहे. म्हणून आम्ही अनेक वेळेला मागणी केलेली आहे की बाबा दलित आदिवासी ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लावता त्यांचा विचार व्हायला हरकत नाही, पण आता ते 10% आरक्षण मिळालेलं ऑलरेडी, त्यामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा पाहिलं पाहिजे. तुम्ही हा सल्ला देताय की मराठ्यांनी अधिकाधिक EWSचा वापर करावा आणि फायदा घ्यावा. हा, म्हणजे फायदा घ्यावा. आणि आता मराठ्यांना वेगळं आरक्षण आता वेगळं महाराष्ट्रामध्ये मिळालेलंच आहे. 10% आरक्षण महाराष्ट्रामध्ये मिळालं, त्याला कोर्टाची अडचण नाही आहे. पण ओबीसी मधूनच आरक्षण द्या, माननीय जरांगे पाटील यांचा जो सातत्याने आग्रह आहे, तर ते अशक्य आहे की ते वेगळी कॅटेगरी करून देण्याचा विचार झाला तर ते होऊ शकेल, पण ओबीसी मध्ये टाका असं म्हटलं तर कोर्ट सुद्धा त्याला मान्यता देणार नाही आहे. त्यामुळं जरांगे पाटील यांनी सुद्धा थोडंसं शांतपणे विचार करावा, आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी त्याला मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं हा विषय सुटणार नाही आहे. पुन्हा आंदोलन आम्ही केलेले आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष आम्ही थांबलेलो आहोत, आणि आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येने मोर्चे त्या काळामध्ये काढलेले आहेत. त्यामुळे आता एक तर जरांगे पाटील यांनी समाजाला जागृत केलेली गोष्ट तर चांगली आहे. मराठा समाजाला खळबळून करण्याचे काम आहे ते जरांगे पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पण पुन्हा थोडंसं अस्थिरता निर्माण करणं हे योग्य नाही आहे. कारण हाच मुद्दा आहे. तुम्ही फार अगदी टप्प्यावरच आलात. ते आता असं म्हणायला लागलेले आहेत की ते आता ठराविक लोकांना पाडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार, आरक्षण हवं तर ओबीसीतूनच घेणार, अशा प्रकारच्या भूमिका या एका सामाजिक आंदोलन करणाऱ्याच्या तोंडी येतात तेव्हा समाजात त्याची काय प्रतिक्रिया असते? मला वाटतं की समाजामध्ये, आता इतर समाजामध्ये ती प्रतिक्रिया तेवढी चांगली नाही. आता मराठा समाजामध्ये थोडंसं त्यांचा विषय असल्यामुळं त्यांना त्याबद्दल अट्रॅक्शन आहे, आणि तसा जरांगे पाटील साधा माणूस आहे, पण तो साधा माणूस जरी असला तरी तो लीडर झालेला आहे. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत होतो, मला कधी मी लीडर होऊन मंत्री होऊन मला वाटलंही नव्हतं, पण लोकांची साथ मिळाली, आपण लीडर झालो. तर जरांगे साहेबांनी सुद्धा थोडंसं मला वाटतं की शांतपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे, आणि हट्टीपणा जो आहे
तो हट्टीपणा तर सोडला पाहिजे. आम्ही हट्टी होतो, आम्ही सुद्धा आंदोलन करणारे होतो, परंतु पाठीमागून वार करण्याची भूमिका आमची अजिबात नव्हती. वार करायचा असेल तर समोरून वार करायचा, पण तो वार काय तो हिंसक वार नाही, वैचारिक वार तो असावा. तर आता त्या संबंधामध्ये त्याने आपल्या भूमिकेत थोडा बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठा समाजाला EWSचा फायदा कसा होऊ शकेल, राज्याने दिलेल्या आरक्षणाचा मॅक्झिमम फायदा कसा उठवायचा, या संबंधामध्ये विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जरांगे पाटील यांना माझा सल्ला आहे की ते म्हणतात की आम्ही सगळ्यांना पाडणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही कुणाला पाडलं तर कोणतरी निवडून येणारच आहे. त्यामुळं तुमच्यामुळं कोणी निवडून येणार नाही असं नाही आहे. लोकशाहीमध्ये निवडून येणार आहेत आणि त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये यावं. जरांगे पाटील यांनी आपला पक्ष स्थापन करावा. जरांगे पाटील यांनी पक्ष स्थापन करावा किंवा त्यांना पक्ष स्थापन करायचा नसेल तर त्यांनी RPI मध्ये यावं. रिपब्लिकन पक्ष जो आहे तर सगळ्यांचा पक्ष आहे. दलित आणि मराठा एकत्रित आले, दलित मराठा मायनॉरिटी तरी मोठी शक्ती उभा राहणार आहे. तर त्यांनी थोडंसं शांतपणे विचार करावा. त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांच्या आंदोलनाला. पण ते आरक्षण मिळवायचं कसं या संबंधामध्ये थोडेसे वैचारिक मतभेद आहेत. मिळणार कसं आहे आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही जो एक EWSचाही सल्ला देता आहात, विद्यमान असलेल्या राज्य सरकारच्या 10% आरक्षणाचाही वापर करा असंही म्हणता आहात. खरं तर एका जातीला एकाच वेळेला एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो हे तुम्हाला मी काही सांगायची गरज नाही. आणि ताज्या घटनाक्रमामध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेला SC-BCचं आरक्षण मराठ्यांनी घेतलं त्यांना EWSचं आरक्षण सोडावं लागलं. आणि जे नव्या भरतीमधले पोलीस भरतीतले निकाल आले त्यात सगळ्यात जास्त दुखावणारी घटना समोर आली आणि त्याचा राग लोकांनी मनोज जरांगे यांच्या प्रती व्यक्त केला. तो असा होता की EWSचा टक्का कमी होता आणि तिथे मुसलमानांची भरती मोठ्या प्रमाणात झाली आणि SC-BC मध्ये अपेक्षित प्रमाणात मराठ्यांना संधी मिळाली नाही. मग नक्की समाजाने काय करायचं अशा द्विधा मनस्थितीत आता मराठी आहेत. नाही, दुविधा मनस्थिती आहेत, पण त्याला फायदा कसा घ्यायचा या संबंधामध्ये आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही आहे. जर आपण पोलीस अधिकाऱ्यांकडे पाहिले तर आपल्याला मराठा समाजाचे अनेक पोलीस अधिकारी पाहायला मिळतात. पोलीसमध्ये अनेक मराठा समाजाचे तरुण आहेत. त्यामुळं त्यांना अजिबात काही फायदा झाला नाही असं नाही आहे. जनरल कॅटेगरीमधूनही त्यांना फायदा मिळालेला आहे. आणि पण आता त्यांनी EWS घ्यायचं का SC-BC घ्यायचं? आता त्याच्यामध्ये आता कोणतं घ्यायचं त्यामध्ये एका कॅटेगरीमध्ये त्यांना फायदा घेता येणार आहे. त्यामुळं जर त्याने 10% मध्ये जर फायदा घेतला तर त्यांना जास्त फायदा होऊ शकतो. 10% केंद्राचं जे आरक्षण आहे 10% हे राज्याचं 10% आहेच आहे. ते राज्याच्या मध्ये. पण EWS जे केंद्राचं आहे तर त्याचा सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला होऊ शकतो. थोडक्यात तुमचा सल्ला की त्यांनी EWSचा लाभ घ्यावा आणि त्यांची मागणी पुढे न्यावी. मला आता एक पुढच्या मुद्द्याकडे जायचं. पुढचा मुद्दा आहे तो नुकताच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भातला जो अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात आला. त्याच्यावर तुम्ही अधिक खुलेपणाने आणि स्पष्टपणे बोलावं. कारण एका बाजूला असं सांगितलं गेलं की प्राप्त स्थितीमध्ये ज्यांनी एकदा लाभ घेतलेला आहे मागासवर्गीय आरक्षणाचा त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पण तो लाभ सतत मिळत राहता कामा नये, जेणेकरून मागासवर्गीयांमधलाही जो वंचित मागास आहे त्याच्यापर्यंत आरक्षणाचं सूत्र पोहोचावं आणि क्रीमी लेअर असावी. मला असं वाटतं की जे दलितांचं आरक्षण आहे ते जातीच्या आधारावर आहे. अनटचॅबिलिटीच्या माध्यमातून ते मिळालेलं आरक्षण आहे. ते आर्थिक निकषावर मिळालेलं आरक्षण नाही. त्यामुळं जरी कोर्टाने म्हटलेलं असलं तरी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनाऊन्स केलेलं आहे की दलितांसाठी क्रिमिनलची पद्धत लागणार नाही, आदिवासींसाठी क्रिमिनल पद्धत लागणार नाही, अशी भूमिका त्यांनी ठोसपणे सरकारच्या वतीनं मांडलेली आहे. त्यामुळं कोर्टाने जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा एकदा फायदा घेतलेला आहे त्या फॅमिलीमधल्या इतरांनी घेऊच नये. तर हा त्यांच्यावर अन्याय होणार आहे. कारण त्या पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीने जायचं कुठं, पुढच्या पिढीने पुन्हा गावाच्या बाहेर जायचं का. त्यामुळं जे आम्हाला आमची टक्केवारी आहे ती आमची टक्केवारी आम्हाला मिळाली पाहिजे. त्यांची टक्केवारी ते त्यांना द्या. सगळं त्यांना जे पाहिजे ते द्या. परंतु आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि कॅटेगरायझेशनच्या तुमच्यावर अन्याय नको म्हणजे कोणावर अन्याय नको आणि त्यांना हवं ते द्या म्हणजे कोणाला द्या. म्हणजे त्यांना हवं ते द्या म्हणजे मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, बाकी जे लिंगायत आहेत,
जैन आहे ज्यांना आरक्षण मिळत नाही आहे त्यांनाही ते द्या, पण आम्हाला द्या आणि त्यांना त्यांचं द्या. नाही, पण आता तो मुद्दा नाहीच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भात जो अ प क ड असा कोटा आला, म्हणजे कोट्यात कोटा घातला सर्वोच्च न्यायालयाने आणि ज्याच्यावर सगळी चर्चा सुरू झाली. सामाजिक दृष्ट्या तुम्हालाही हा अनुभव असेल आणि तुम्ही हे पाहिलेलं असेल की दलितांच्या अंतर्गत सुद्धा ज्या उपजाती आहेत त्या परस्परांशी समन्वयानं वागतात असं दिसत नाही. मातंगांची सगळ्यात मोठी तक्रार असते की आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ महार घेऊन गेले आणि त्यांच्या वाट्याला काही आलं नाही. हा जो महार मातंग संघर्ष आहे, महार चर्मकार संघर्ष आहे आणि नव्या घटकामधला नवबौद्ध विरुद्ध इतर हा जो संघर्ष आहे, याच्यासाठी हे अबकड आरक्षण फायद्याचं नाहीये. मला असं वाटतं की तसा आमचा संघर्ष कोणाचा मातंग समाज, चर्मकार समाज, कक्कया समाज, खाटी समाज किंवा असे जे समाज आहेत, महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती आहेत आणि ऑल इंडियामध्ये जर शेड्यूल कास्टच्या जाती बघितल्या तर जवळजवळ 1200 जाती आहेत. त्यामुळे कोर्टाने जरी म्हटलेलं असलं की त्याला कॅटेगरायझेशन करा तर ते अडचणीत ठरणार आहे की ते द्यायचं कसं, तेवढ्या 59 जातींना 100% आरक्षण वाटायचं कसं, तर ती अडचण आहे. पण आता कोर्टाने आदेश दिलेला आहे राज्यांना आणि राज्याने त्याचा अभ्यास करायचा आहे. तर त्यामुळं पण माझी भूमिका अशी आहे की जर शेड्यूल कास्टचं कॅटेगरायझेशनची भूमिका जर असेल तर मग ओबीसी मध्ये कॅटेगरायझेशन केलं पाहिजे, त्यानंतर जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा कॅटेगरायझेशन असलं पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आता मग याच दरम्यान ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की कॅटेगरायझेशन करायचं तर ते सगळ्यांमध्ये करायचं, दुसरा त्यातलाच एक महत्वाचा मुद्दा असा येतो की त्रयस्थ म्हणून ज्या वेळेला आरक्षण पद्धतीकडे एखादा माणूस पाहतो तेव्हा त्याला सगळ्यात जास्त चिंता कुठल्या गोष्टीची असते की लाभार्थी हे एकाच घरातले पुढे पुढे होत जात आहेत. तुमच्या लेखी तुम्हाला असं वाटतं की जर रामदास आठवलेंना आरक्षणाचा एकदा लाभ मिळाला तर रामदास आठवलेंच्या वंशजांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे? नाही, म्हणजे तो वंशजांना मिळाला नाही तर ते एक तर रामदास आठवलेंना मिळाला पण पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीला मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं. म्हणजे पुढची पिढी जी आहे त्या पिढीला सुद्धा त्यांच्यावर अन्याय होता का कामा नये. लगेच एकदा आरक्षणाचा फायदा झाला की नंतर त्यांनी घेऊच नये. अशा पद्धतीची भूमिका घेतली तर ती समाजावर फार मोठी अन्यायकारक होणार आहे, समाजामध्ये मोठी विषमता निर्माण होणार आहे, सामाजिक विषमतेबरोबर आर्थिक विषमता होणार आहे. त्यामुळे असं काय करता येणार नाही. ज्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे तर आता आमच्या समाजामध्ये किंवा बौद्ध आणि मातंगांमध्ये फार वाद अजिबात नाही आहे. मातंगांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग आता त्यासाठी शिक्षणामध्ये त्यांना चांगली संधी देणं आवश्यक आहे. तशा पद्धतीचे उमेदवार त्यांचे कॉम्पिटिशनमध्ये उतरले पाहिजेत. म्हणजे उतरले तर त्यांना ऑटोमॅटिकली फायदा होणार आहे. बरं, पण नाही, मुद्दा पुढचा त्यातलाच जो लपलेला आहे तो असा आहे की रामदास आठवले मी एक नाव प्रतिकात्मक नाव घेतलं, ते अगदी व्यक्तिशः असं नाही, पण त्याच्या मागचा उद्देश असा की केंद्रीय मंत्री झालेल्या माणसाच्या मुलाला आरक्षण का मिळावं. नाही, माझ्या मुलाला आरक्षण नको आहे. म्हणजे नाही, तुम्ही व्यक्तिशः घेऊ नका, माझं एक उदाहरणासाठी मी सपोर्ट केलं. म्हणजे तो संपन्न झाला. नाही ठीक आहे, संपन्न झाला तरी वडील संपन्न आहे त्यामुळं लगेच मुलगा लगेच संपन्न होणार असं नाही आहे. त्यामुळं लगेच त्याने लगेच आरक्षण सोडावं या मताशी मी सहमत नाही. आमचं आरक्षण जातीच्या आधारावर आहे आणि आमच्या समाजामध्ये हा वाद अजिबात नाही आहे. म्हणजे बौद्ध समाजामध्ये याला काय मिळालं नाही त्याला काय मिळालं नाही, सगळ्यांना मिळावं. आणि जे आता IAS झालेले अधिकारी आहेत, IPS झालेले अधिकारी आहेत, त्यांचे वडील कुठल्या तरी शेतामध्ये काम करणारे शेतमजूर आहेत, कुणी शेतकरी आहेत, कुणी एखादा शिक्षक आहे. म्हणजे तो फार मोठा तो पैसेवाला असा अजिबात नाही आहे. तर त्याचा तो आता तो IAS झालेला आहे तर आता लगेच त्याच्या मुलाला ते मिळूच नये या मताशी आम्ही तर सहमत नाही. तसं ते म्हणजे अशा पद्धतीनं होणं शक्य आहे. म्हणजे पण आठवले साहेब, आपल्यालाही माहिती आहे शेतमजुराचा मुलगा IAS होऊ शकतो, पण IAS चा पोरगा शेतमजूर होत नाही परत. नाही ठीक आहे ना, नाही IAS चा मुलगा शेतमजूर होणार नाही आहे, परंतु IAS चा मुलगा जो आहे जर त्याला संधी मिळाली नाही तर पुन्हा त्याला गावाकडे जावं लागेल. ज्या गावातून तो आलेला आहे त्याला फायदाच मिळाला नाही, त्याला नोकरीच मिळाली नाही तर त्याला पुन्हा गावाकडे जावं लागणार आहे. त्यामुळे
आमच्यामध्ये मोठं कॉम्पिटिशन आहे. काथेजी आम्हाला मेडिकलसाठी जवळजवळ जर जनरल ॲडमिशन जर 95-96ला क्लोज होत असेल तर आमचं शेड्यूल कास्टचं सुद्धा 92-93ला क्लोज होत आहे. त्यामुळे आमच्या मुलांना काय हे मिळतात. आणि पासिंगमध्ये काय त्या सवलत अजिबात नाही. जरी कमी मार्क वाला जरी मेडिकलला गेला तरी डॉक्टर बनायचं असेल तर त्याला जनरल कॅटेगरीच्या मुलात ज्याला 98-99% मार्क मिळालेले आहेत त्याच्याबरोबर त्याला परीक्षा द्यावी लागते आणि त्यामध्ये तर सवलत अजिबात नाही आहे. त्यामुळं शेड्यूल कास्टचा कोणी आला की तो डॉक्टर बरोबर होत नाही, ॲडव्होकेट बरोबर होत नाही, सायंटिस्ट बरोबर होत नाही असं अजिबात नाही आहे. आमच्यामध्ये स्कॉलर मुलांची संख्या मोठी आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं आम्हाला शिक्षण घेण्याची संधी मिळाली, आम्हाला एक शक्ती मिळाली, ताकद मिळाली, विश्वास मिळाला आणि त्यामुळे आम्ही पुढे चाललेलो आहोत. बरोबर आहे. पण ज्या वेळेला आक्षेप मराठे नोंदवतात त्यांचं म्हणणं असं असतं की फी मध्ये एवढी सवलत कशाला, मार्कांवर एक वेळ समजून जाऊ, फी मध्ये सवलत कशाला द्यायची. कारण दिसताना काय दिसतं की ज्याला 100 रुपयामध्ये शिक्षण घ्यायचं आहे त्यात जर आरक्षण लागू झालं तर त्याला 40 रुपयात शिक्षण मिळतं आणि तिथे आक्षेप नोंदवले जातात. तिथं नोंदवले जाते त्या संबंधामध्ये काय सरकारने निर्णय घ्यायला काय हरकत नाही आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेलं कुटुंब कुठलंही असेल त्याला फीमध्ये माफी किंवा फीमध्ये सवलत देण्याच्या संबंधाचा निर्णय घ्यावा, आमची काय त्यामध्ये हरकत नाही आहे. जर आम्हाला ती सवलत आहे तर बाकीच्यांनी मिळू नये अशी आमची भूमिका अजिबात नाही आहे. सरकारने निर्णय घ्यावा आणि अशा कुटुंबातल्या मुलांना सुद्धा त्याचा फायदा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते क्लिअर करून त्यांना सुद्धा त्याचा फायदा दिला तर त्यांच्या मनामधली जी शंका आहे ती शंका निघून जाणार आहे. त्यामुळे याच्यावर एक प्रकाश आंबेडकरांनी आमच्या मुलाखतीमध्ये माझ्यासमोर एक सल्ला रूपी मुद्दा ठेवला होता. त्यांचा एक चांगला सल्ला आहे. ते काय म्हणाले की हे आरक्षणाच्या जर समजा आकडेवारीला आपल्याला आत्ता छेडता येत नसेल तर संधी वाढवा. 100 जागा असतील तर 200 जागा करा. 200 जागा केल्याने आपोआपच अधिकाधिक मुलांना तुम्ही व्यवस्थेमध्ये सामावून घेऊ शकाल. आणि ही गोष्ट तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं कळू शकते की नरेंद्र मोदींनी सुरू केलेली आहे. आजच्या त्यांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात सुद्धा ते म्हणालेत की मेडिकलच्या 75,000 सीट्स या पुढच्या वर्षभरामध्ये जवळपास भारतात वाढतील आणि त्याच्यामुळे आपोआपच संधीसाठी असलेला संघर्ष हा भारतात कमी होईल असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे ना. म्हणजे संघर्ष जो आहे तो तर थोडा वादविवाद राहणारच आहे, परंतु जागा वाढवल्या तर अनेक मुलांना संधी मिळणार आहे. त्यामुळं मोदींचं सरकार आल्यानंतर म्हणजे अनेक नवीन कोर्सेस आहेत, IIM आहे, इतर काही कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता आज त्यांनी जाहीर केलेलं आहे की 75,000 ज्या मेडिकलच्या जागा आहेत त्या वाढवणार. त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जागा वाढवण्याचा निर्णय घ्यायला हरकत नाही. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनीही सगळ्यांना संधी देण्यासाठी जागा वाढवाव्यात. म्हणजे ऑटोमॅटिकली सगळ्यांना त्याची संधी मिळेल. त्यामध्ये त्यांना फार अनेक वेळेला अनेक मुलं आता पोलीस भरतीसाठी एवढी मेहनत करतात आणि छोट्याच्या आणि त्याची अडचण होते. जशी फोगाटला 100 ग्राम वजन झाल्यामुळे त्याला त्या ठिकाणी बाद करण्यात आलं. तर थोडंसं त्याच्यामध्ये नियमामध्ये बदल करावा आणि जे भरतीसाठी जाणारी जी मुलं आहे त्या मुलांना मला वाटतं संधी मिळाली पाहिजे. आता थोडंसं महाराष्ट्राकडे परत येऊ आणि विद्यमान स्थितीमध्ये तुम्ही महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक आहात. तुमच्यामुळे महायुतीला हव्या त्या ठिकाणी अपेक्षित असलेल्या मतांचा पुश मिळत असतो. पण या बदल्यात तुम्हाला जागा सोडत नाहीत लोक. ही गोष्ट प्रसादजी खरी आहे की रिपब्लिकन पक्षाला घरी धरलं जात आहे. मी आहे, मला मंत्री केलेलं आहे. माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री केलेलं आहे. पण माझ्या पक्षाचा खासदार का नाही तर आम्हाला ते तिकीटच दिलं नाही. माझा आग्रह होता की शिर्डीमधून मला उभं करायला. तर शिर्डीत एक तिकीट सुद्धा RPIला त्या दिलं नाही. त्यामुळे शिर्डीची जागा हरली. त्यानंतर नगरची जागा हरली सुजय विखे पाटील यांची. त्यामुळे मला त्या ठिकाणी जागा द्यायला हवी होती. रिपब्लिकन पक्षाला एक जागा देणं अत्यंत आवश्यक होतं. पण महायुतीच्या नेत्यांकडून रिपब्लिकन पक्षाला डावलं जाते अशी जे परिस्थिती मला पाहायला मिळते. मग मला तर संधी मिळते
पण महाराष्ट्रातल्या माझ्यासोबत अनेक वर्षानुवर्षे राहिलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळत नाही आहे. आणि महायुती जी आहे ती महायुती फक्त BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच असं म्हटलं जात आहे. तिथं RPI नाव कुठे घेतलं जात नाही आहे. त्यामुळं दलित मतांवर त्याचा थोडा इफेक्ट होतो आहे. एक तर मी काँग्रेससोबत असताना शरद पवारांनी आपल्याला जवळजवळ 7 MLC पदं दिली होती. आता यांच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये आम्हाला 1 MLC पद मिळालं नाही. अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतरही आम्हाला संधी मिळत नाही आहे. आणि वरती मी बोलून प्रयत्न केला पण काय ते तिकडून काय तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. फक्त त्यांनाच वाटतंय की आठवलेला मंत्री आम्ही केलेला आहे. तर म्हणून थोडंसं जर दलितांची मतं आपणाला आपल्या बाजूला वळवायची असतील तर रिपब्लिकन पक्ष एक मोठा घटक आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी माननीय देवेंद्र फडणवीस मान्य करतात की आठवले यांच्यासोबत जातात त्यांना सत्ता मिळते. मग ती सत्ता जर मिळवायची असेल तर मग आठवलेंना तर सत्ता मिळाली पण त्यांच्या म्हणजे जे सोबत्यांच्या बाबतीत म्हणजे आमचे सहयोगी जे आहे अशांना सुद्धा सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे. पण तुम्हाला असं कधी वाटतं की आपण वेगळा विचार करावा आणि प्रकाश आंबेडकरांसारखा एक वंचितचा पर्याय उभा करावा किंवा आंबेडकरांच्या सोबत जावं किंवा त्यांनाच घ्यावं रिपाईमध्ये? नाही, मी तर भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे की माननीय प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत. राजकारणामध्ये अत्यंत त्यांनी अनेक टप्पे पाहिलेले आहेत. आणि निवडणूक आल्या की प्रकाश आंबेडकर अत्यंत ॲक्टिव्ह होतात. तर त्यामुळं जर ते आणि मी एकत्र आलो तर आमच्या समाजाची मोठी ताकद उभी राहणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षामध्ये येऊन ते अध्यक्षपद स्वीकारावं. वंचित आघाडी हा काय बाबासाहेबांचा पक्ष होऊ शकत नाही. पण त्यांची वंचितची जी आघाडी आहे तो प्रयोग आहे तो अत्यंत चांगला प्रयोग आहे. सगळ्या जातींना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे. आणि वेगळी निवडणूक लढवून एक माणूस निवडून येत नाही आहे. 2019 मध्ये त्यांना बऱ्यापैकी मतं मिळाली. पण माननीय प्रकाश आंबेडकर यांना त्यांचा पक्ष रिकग्नाइज करता आला नाही. विधानसभेला त्यांनी 288 जागा लढवल्या तरी एक आमदार निवडून आला नाही. त्यामुळं त्यांच्यासारखं जे राजकारण आहे ते राजकारणामुळं समाजाचा फायदा अजिबात नाही. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर एक मोठी ताकद उभी राहील. आणि मी एक आठवण करून देतो की 1990 मध्ये शरद पवारांच्या बरोबर नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत आमची युती झाली. आणि झाली पण त्यावेळेला प्रकाश आंबेडकर, RS गवई, जोगेंद्र कवाडे माझ्यासोबत आले नाहीत. जर आम्ही सगळ्यांनी मिळून जर काथेजी हा निर्णय घेतला असता की काँग्रेस सोबत जायचं तर काँग्रेसने आपल्याला 25-30% सत्ता दिली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे जवळजवळ 15-20 मंत्री होऊ शकले असते. पण त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी आपलं ऐकलं नाही. आणि पक्षामध्ये ही सातत्यानं फाटाफूट असल्यामुळे समाजाचं मोठं नुकसान होतंय. म्हणून जर आपण प्रश्न विचारला आहे की प्रकाश आंबेडकर आणि मी जर भविष्यात एकत्र आलो तर फार चांगली गोष्ट आहे. त्याने तुम्हाला असं वाटतं आंबेडकर हेकेखोर वागतात किंवा आपण थेट बाबासाहेबांचे नातेवाईक आहोत, वंशज आहोत याचा त्यांच्या वागण्यात एक थोडासा दृष्टिकोन असतो? नाही, त्यांचा आता ते आहे, त्यांचा स्वभाव आहे त्या पद्धतीनं त्यांची जे डावपेच असतात त्या डावपेचामध्ये ते प्रयत्न करता येते. त्या डावपेचाचा समाजालाही फायदा नाही, त्यांनाही फायदा नाही आहे. एक तर प्लस राजकारण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते मी करतो आहे. मी आपली ताकद जर आपण एक माणूस निवडून आणू शकत नाही तर मुख्यमंत्री कसा करणार? एक माणूस निवडून आणणार नाही तर मंत्री कसे होणार आपण? तर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपल्या राजकारणामध्ये भूमिकेमध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे आणि कोणासोबत तरी त्यांनी राहिलं पाहिजे. तुम्हाला असं काय वाटतं की आता येत्या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर कुठल्या स्थितीत असतील आणि त्यांच्या सोबत कोणी असेल? नाही, प्रकाश आंबेडकरांच्या सोबत काही जे उमेदवार असतात ते जातात आणि लगेच बाहेर येतात. म्हणजे त्यांच्या बरोबर गेलेले उमेदवार आता आपण पाहिलं लोकसभेला त्यांच्यासोबत तिकीट मिळण्यासाठी गेलेले लोक गेले आणि लगेच आले, परत आले. त्यात एक आणखी गोष्ट पाहिली का तुम्ही की प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला घेऊन निवडणुका झाल्याच्या नंतर अचानक मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागल्या वंचितच्या उमेदवारांकडे? तुम्हाला हे लातूर मधलं प्रकरण माहित असेल कदाचित.
ते काय मला माहित नाही. अच्छा, बरं, आपण चर्चेला थोडस पुढच्या टप्प्याकडे नेऊ आणि आता आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये चर्चा आटोपती पण घ्यायची आहे. मला एक गोष्ट पटकन सांगा, तुम्ही तुमचा वारसदार निवडलाय? नाही, माझा वारसदार म्हणजे आता मीच आहे, माझा वारसदार आहे, मीच वारसदार आहे. याचा वारसदार निवडला नाही, पण माझा वारसदार म्हणजे माझे अनेक कार्यकर्ते आहे. म्हणजे कुटुंबातल्या कुणाला काय लगेच पुढे आणायचं असं नाही आहे. माझा मुलगा आहे, तो आता शिकतो आहे, पण त्याला काय राजकारणाचा फारसा इंटरेस्ट नाही. पण माझा वारसदार बनणारे अनेक लोक आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणारे माझे अनेक सहकारी आहे, ज्यांच्यामुळे आज मी त्या पदावर पोचलेलो आहे. त्यामुळे तसा काही वारसदार मी निवडलेला नाही आहे, पण अनेक माझे वारसदार आहेत. पण तुम्हाला वैयक्तिकरित्या वडील म्हणून मला वडील रामदास आठवले यांच्याकडून उत्तर हवंय. तुम्हाला तुमचा मुलगा काय झालेला पाहायचा आहे? नाही, माझा मुलगा जो आहे तो आता त्याला जे राजकारणामध्ये आणि यावा जर मला वाटत असलं तो काय येणार नाही आहे, कारण त्याला तेवढा इंटरेस्ट नाही आहे. त्याला थोडंसं फिल्ममध्ये काम करणं असेल किंवा बाकीच्या गोष्टीवर त्याचं लक्ष आहे. त्यामुळं भविष्यामध्ये तो एक चांगला ॲक्टर बनावा किंवा चांगला तो त्याने नाव कमवा अशी माझी इच्छा आहे. आणि कुटुंबातल्या लोकांना सत्ता द्यावी अशा भूमिकेचा मी अजिबात नाही आहे. म्हणजे मी माझ्या नातेवाईक माझे अनेक आहेत, कुठल्या नातेवाईकाला मी तिकीट दिलेलं आहे किंवा काही सत्ता दिलेली असं अजिबात नाही आहे माझी. पण या मुलाखतीमध्ये एक खुलासा तुमच्या मनातून आला की रामदास आठवलेंना आपल्या मुलाला ऍक्टर झालेलं पाहायचंय. मला पटकन पुढचा प्रश्न आहे, मला वडील म्हणून एखादा सिनेमा मुलासाठी काढावा असं वाटेल? नाही, तर मुलासाठी सिनेमा काढण्याचा प्रयत्न करेन, पण आता माझ्या डोक्यामध्ये आहे की पॅन्थर्स मुवमेंट जी आहे, म्हणजे प्रसादजी माझ्याकडे अनेक लोक येतात आणि त्यांना वाटतं की आता माझा पक्ष मी देशभरामध्ये वाढवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकग्नाइज झालेला आहे, अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे, लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष स्थापन होणार आहे. तर मी दिल्लीला गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष वाढलेला आहे. तो तेवढा फार स्ट्रॉंग आहे असं नाही, पण तो वाढलेला आहे. तर आता पुढे माझ्या डोक्यामध्ये आहे की आणि माझ्याकडे अनेक लोक आले की माझ्यावर फिल्म काढायची आहे, पण मी बोललो की अशी फिल्म तर चालणार नाही आहे. तर फिल्म काढायची असेल तर पॅन्थर मुवमेंटवर काढली पाहिजे, ज्या पॅन्थरनी मोठा संघर्ष केलेला आहे, ज्या पॅन्थरनी ब्लॅक पॅन्थरची जी काही अमेरिकेतली ब्लॅक पॅन्थर होती त्याचा वारसा घेऊन किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराचा वारसा घेऊन आम्ही पॅन्थर चालवलेली आहे. तर अशा पॅन्थरवरती फिल्म निघावी अशा पद्धतीची आमची इच्छा आहे. त्यासाठी माझी चाचपणी सुरू आहे आणि त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा ही फिल्म आहे, आंबेडकराईट फिल्म आहे. ती नक्षलवादी नाही, ती हिंसक नाही आहे, पण ती मिलिटंट आहे. अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करणारी मोठी प्रचंड शक्ती ती होती. तर अशी एक पॅन्थर जी आहे ती पॅन्थर पुन्हा सुरू करा अशाही पद्धतीची मागणी माझ्याकडे आहे. त्याचा विचार आम्ही करतो आहोत. आणि ही तशी पॅन्थर होती की ज्या पॅन्थरला त्यावेळेला शिवसेना घाबरायची. बरोबर आहे का? म्हणजे शिवसेना घाबरायची, पण नंतर शिवसेना आणि पॅन्थर एकत्र आली. नियतीच्या मनात काय असतं माहित नाही, पण तुम्ही पॅन्थरच्या वरच्या सिनेमाचा उल्लेख केलात, पटकन सांगून टाका. पॅन्थरवरच्या सिनेमात तुमचा मुलगा कोणाच्या भूमिकेत असेल? ढसाळांच्या, आठवलेंच्या की इतर कोणाच्या? असं काही आठवलेंच्यावर अशी भूमिका असणार नाहीये. म्हणजे पॅन्थर हा जो विषय आहे तोच पुढं त्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठली पात्र जी आहे ती पात्र अशी आणण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. तर ती पात्र अशीच असतील की एक पात्र संघर्षाची भूमिका मांडणारं पात्र आहे, पण लगेच दुसरं पात्र सांगतंय की नाही हे करणं योग्य नाही आहे. तर अशी एक चांगली ती स्टोरी जी आहे, ही फिल्म जी आहे ती आर्टिस्टिक असेल आणि कॉमर्शियली असेल. त्यामध्ये गाणी अशी क्रांतिकारक असतील की लोकांना त्यामध्ये एक जबरदस्त त्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे असतील. तर असा एक चाचपणी सुरू आहे. वर्षभरामध्ये आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी माझ्या तुमच्या या प्रयत्नाला शुभेच्छा आहेत. पण जाता जाता एका गोष्टीचा पटकन खुलासा करून टाका. अगदी आपल्या हातामध्ये मिनिटभर उरलेला आहे. खासदार नसतानाही मंत्री झालेला आहात, आता मंत्रीपद टिकवण्यासाठी खासदार तर व्हावं लागेल. नाही, खासदार तर मी आता माझी खासदारकी 26 पर्यंत माझी खासदारकी आहे, राज्यसभा जी आहे, आणि 26ला मला रिपीट
राज्यसभा मिळणारच आहे, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तसा शब्द भाजपने दिलेला आहे. दिलेला आहे, त्याचा शब्द भाजपने दिलेला आहे. मोदींचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि एवढ्या अडचणीमध्ये असताना सुद्धा त्याने आपल्याला मंत्री केलेला आहे. म्हणजे एवढ्या सीट कमी आल्या आणि पण मोदीजी अत्यंत सक्षम आहे. जरी जागा कमी आल्या तरी ठीक आहे, अनेक गोष्टींमधून जागा कमी आली आहे, पण पुढच्या वेळेला मात्र जागा वाढतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि त्या दिशेने आमचं काम सुरू आहे. क्या बात. अगदी आपण या भविष्यवाणीच्या निमित्तानं थांबूयात आणि आपण या सगळ्या गोष्टी नोंदवून घेतल्यात. वेळोवेळी पाठपुराव्याच्या निमित्तानं भेटत राहू. तुर्तास आपण या चर्चेसाठी आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय भीम. जय भीम, जय महाराष्ट्र. चला नमस्कार. तर हे होते रामदास आठवले. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.